उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा धक्का। आता वर्षभरात 12 नाही तर फक्त 4 अनुदानित गॅस सिलेंडर मिळणार। केंद्र सरकारच्या या निर्णयामागचं कारण काय, जाणून घेऊया या रिपोर्टमधून। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरची वार्षिक संख्या 12 वरून थेट 4 वर आणण्यात आली आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार वाढत्या आंतरराष्ट्रीय एलपीजी किमती आणि लाभार्थ्यांच्या सरासरी वापराचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय। मे 2016 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले होते। सुरुवातीला लाभार्थ्यांना वर्षाला 12 अनुदानित सिलेंडर मिळत होते, मात्र गेल्या वर्षी हा कोटा 9 सिलेंडर पर्यंत कमी करण्यात आला आणि आता तो आणखी घटवून फक्त 4 सिलेंडर करण्यात आलाय। सध्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 942 रुपये असून 300 रुपयांच्या अनुदानानंतर लाभार्थ्यांना एका सिलेंडरसाठी 642 रुपये मोजावे लागणार आहेत। सरकारच्या म्हणण्यानुसार पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक बाजारात एलपीजीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। याचा थेट परिणाम भारताच्या आयात खर्चावर झाला असून तेल कंपन्यांना प्रत्येक सिलेंडर मागे मोठा तोटा सहन करावा लागतोय। सरकारी आकडेवारीनुसार 2022 पासून एलपीजी अनुदानासाठी 52,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आलाय। तरीही तेल विपणन कंपन्यांना प्रत्येक सिलेंडर मागे सुमारे 700 रुपयांचा तोटा होत असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान 2014 मध्ये देशातील एलपीजी ग्राहकांची संख्या 14.52 कोटी होती, जी आता 33 कोटींच्या पुढे गेली आहे। वाढती ग्राहक संख्या, वाढलेला आयात खर्च आणि तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। उज्ज्वला योजनेतील हा बदल लाखो कुटुंबांच्या घरगुती बजेटवर परिणाम करू शकतो। या निर्णयाबाबत तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।